हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत. आज आपण करणार आहोत कच्च्या टमॅटोची भाजी. कच्च्या टमॅटोची भाजी आपण कांदा बटाटा घालून परतून रस्सा भाजी नेहमीच करतो. आज आपण ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालून करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं जे साहित्य आहे, इथे मी कच्चे टमॅटो घेतले, ढोबळी मिरची घेतली आहे, 2 चमचे ओलं खोबरं, 2 चमचे मी इथे दाण्याचा कूट घेतलेला आहे. नंतर तिखट मीठ आपल्याला चवीप्रमाणे लागेल तसं. त्याप्रमाणे फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये गूळ वापरणार आहोत. आता आपण सुरुवातीला पॅनमध्ये हे 1 चमचा तेल टाकून घेऊया. थोडं आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही आपली मोहरी, तडतडली की त्याच्यामध्ये आपण आता हे जिरे घालून घेऊया. जिरे घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग आणि हळद हे घालून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये या आपल्या भाज्या घालून घेणार. टमॅटो आणि ढोबळी मिरची आणि या भाजीला आता आपण एक चांगली वाफ आणून घेणार आहोत. आपली झटपट तयार होणारी अशी ही टमॅटोची भाजी आहे. आपल्या भाजीला आपण एक वाफ आणून घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आणि याला चांगलं आपण वाफवून घेऊया. भाजीला वाफ आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण तिखट, मी इथे 1 चमचा तिखट घेतलं, तुम्ही आपल्या चवीप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यानंतर खोबरं, दाण्याचा कूट, कोथिंबीर थोडीशी, चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये आपण आता गूळ घालून घेऊ. आणि आता ह्याला परत आपण छान आपली ही भाजी शिजूपर्यंत वाफून घेणार आहोत. आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आणि आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झाली. आपला हा जो कच्चा टमॅटो होता तो सुद्धा छान शिजला गेलेला आहे. हे बघा, सगळं तुटलं आहे. गॅस बंद करूया आणि आता ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.